वाई एक असं ठिकाण जिथं आहेत 100पेक्षा जास्त मंदिरं, ऐतिहासिक वाडे आणि निसर्गरम्य असा परिसर. तर चला तर आज बघूया आपण हे सुंदर आणि निसर्गरम्य असं वाई. नमस्कार मित्रांनो, रणजित बर्ग यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहोत वाई आणि मेनवली येथे. आपण बघणार आहोत वाईचा गणपती, मेनवलीचा सुंदर असा घाट आणि नाना फडणवीसचा वाडा. आम्ही निघालो होतो वाईमध्ये एका कार्यक्रमासाठी, पण या कार्यक्रमाच्या आधी या वाईची सफर व्हायलाच पाहिजे. पण पहिल्यांदा आम्ही निघालो वाईच्या महागणपतीकडे. फायनली आपण आलेलो आहोत वाईच्या या महागणपतीला. माझ्या मागे दिसतंय ते सुंदर असं वाईचं महागणपती मंदिर. खूप सुंदर असा हा परिसर आहे आणि याच ठिकाणी बरेच पिक्चरचं शूटिंग सुद्धा झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण आजूबाजूचा परिसर बघूया आणि वाईच्या या गणपतीच्या शेजारी काशी विश्वेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे ते सुद्धा बघूया. सरदार रास्ते यांनी वर्ष 1672 मध्ये एकाच दगडातून घडवलेली ढोल्या गणपतीची भव्य अशी मूर्ती येथे आहे. मंदिराच्या मागे फेरफटका माळा आणि विविध प्रकारची वेगवेगळी मंदिरे इथे मला बघायला मिळाली. या नदीवर अनेक घाट आणि प्राचीन अशी मंदिरं आहेत. त्याचपैकी हे वाईमधील ही मंदिर. गणपती मंदिराच्याच मागेच हे कृष्णाबाईचं सुंदर असं हे मंदिर आहे. या घाटावरचं संध्याकाळचं वातावरण खूपच मनमोहक असं असतं. याच घाटावर बऱ्याच अशा हिंदी पिक्चरची शूटिंग सुद्धा होते. या गणपती मंदिराच्या शेजारी दुसरं असं प्रमुख मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वर मंदिर. गणपती मंदिराच्या बरोबर उजव्या बाजूला हे मंदिर आहे. या मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतरच लगेच आपल्याला दिसतं उंचच्या उंच दीपमाळा आणि दगडी सभामंडप. हे मंदिर सुद्धा खूपच सुंदर आणि सुबक आहे. या मंदिराचं प्रमुख आकर्षण म्हणजे हा नंदी. प्रत्येक मंदिरात आल्यानंतर हे सुबक असे नंदी आणि त्यावर कोरलेली नक्षीकाम मी आवर्जून बघतो. या नंदीवर बरंच असं कोरीव काम केलेलं आपल्याला दिसून येतं. महागणपतीचं दर्शन घेतल्यानंतर बरेच लोक या मंदिराला भेट द्यायला विसरतात, पण या मंदिराला जरूर भेट द्या, कारण हे मंदिर खूपच सुंदर आणि सुबक असं आहे. मंदिराभोवती दगडी तटबंदीची उंच आणि रुंद अशी भिंत आहे. दोन्ही बाजूला उंचच्या उंच अशा दीपमाळा आणि मध्ये असलेले हे दगडी सभामंडप. खरंच या मंदिराचं हेच आकर्षण आहे. हे वाईचं गणपतीचं मंदिर बघून आम्ही आता चाललोय आता मेनवली येथे. आणि या गावात आहे सुंदर असा नाना फडणवीस यांचा वाडा आणि कृष्णा नदीच्या काठावर असलेला सुंदर असा हा घाट आणि मंदिर. वाड्याच्या समोर पार्किंगची उत्तम सोय आहे. पहिल्यांदा मी वाडा बघायला निघालो. वाड्यामध्ये आत शिरताच भलं मोठं असं महाद्वार आणि नगारखाना आपल्याला दिसून येतो. इथं आपल्याला 70 रुपयाचं तिकीट काढून वाड्यामध्ये प्रवेश करावा लागतो. वाड्यामध्ये आत आल्यानंतर आपल्याला हा भला मोठा असा गणपती चौक दिसून येतो. जिना चढून वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर आपल्याला इथं दिसते नाना फडणवीस यांची पलंगाची खोली आणि सुंदर असं छतावरचं आणि खांबांवरचं लाकडी नक्षीकाम. नानांचा दिवाणखाना, हा पंक्तीचा चौक, असं बरंच काही इथं बघण्यासारखं आहे. हा सुंदर वाडा म्हणजे एक वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. नाना फडणवीस यांची कचेरी बघतानाच आम्हाला त्यांच्या खिडकीतून दिसला सुंदर असा हा मेनवलीचा घाट. नंतर खाली आल्यानंतर आम्हाला दिसला हळदी कुंकवाचा चौक. अशा बरेच गोष्टी आम्ही या वाड्यामध्ये बघितल्या. हा सुंदर असा हा वाडा बघून आम्ही निघालो वाड्याच्याच मागे बाजूला असलेल्या सुंदर अशा या मेनवलीच्या घाटावर. नाना फडणवीस वाडा बघून आम्ही आलेलो आहोत वाड्याच्या मागच्या बाजूला आणि मागच्या बाजूला आपल्याला दिसतोय हा सुंदर असा मेनवलीचा घाट आणि सुंदर असं मेनवलीचं मंदिर.
वायमधील हे माझं सर्वात आवडतं असं ठिकाण. येथे आल्यानंतर आम्हाला दिसली एक भली मोठी अशी ही घंटा. चिमाजी अप्पा यांनी वसई युद्ध जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून ही घंटा आणली होती. या घाटावरचं हे शिवमंदिर या घाटाचं सौंदर्य अजून वाढवतं. इतका हा सुंदर घाट असल्यामुळे बऱ्याच अशा हिंदी पिक्चरचं शूटिंग इथं झालेलं आहे. गंगाजल, स्वदेश असे बरेच असे पिक्चर यामध्ये आहेत. स्वदेश या पिक्चरचं शूटिंग तर पूर्ण या घाटावर आणि या गावामध्ये केलेलं आहे. खरंच इथून पाय निघत नव्हता, तरी आम्हाला आता पुढल्या प्रवासासाठी निघायचं होतं. म्हणून आम्ही निघालो आता धोम धरणाकडे. धोम धरणाच्याच पलीकडे असलेल्या या नाळेवाडी या गावात आमच्या बहिणीची वास्तुशांती होती. तो कार्यक्रम आम्ही आटपला आणि गेलो आम्ही धोम वॉटरच्या बॅक वॉटरमध्ये असलेले वॉटर स्पॉटमध्ये. या धोम धरणाच्या किनाऱ्यावर बरेच असे आपल्याला सुंदर असे हॉटेल्स आणि वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकीच एक हे सह्याद्री बोट क्लब. संध्याकाळची वेळ होती. जाता जाता आम्हाला हे सुंदर असं सह्याद्री बोट क्लब दिसलं. म्हणलं बघून यावं की इथे आपल्याला काय काय बघायला मिळतं. येथे आपण बऱ्याच वेगवेगळ्या बोटिंगची राईड्स करू शकतो आणि या धोम धरणाच्या बॅक वॉटर्समध्ये जाऊन निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. आम्ही सुद्धा एक छोटीशी राईड बुक केली आणि निघालो धोम धरणाच्या या बॅक वॉटर्समध्ये. जशी जशी बोट आत गेली तसं तसं हे सुंदर वातावरण आम्हाला दिसून आलं. अशी ही सुंदर संध्याकाळ आमची या धोम धरणामध्ये झाली. या सुंदर अशा या वाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.